राज्यामध्ये निवडणुकाचा धुमाकूळ चालू आहे। निवडणुकीचा प्रचार प्रसार जोरदारपणे चालू आहे आणि सर्वच मतदारसंघामध्ये निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे। पण मात्र आपण अशा मतदारसंघाची आज चर्चा करणार आहोत ज्या मतदारसंघामध्ये दोन्हीही उमेदवार तुल्यबळाने सारखेच आहेत आणि एकमेकांना तगडं आव्हान देतात आणि सरळ सरळ टक्कर दोघांमध्येच होती। तो मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ। गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये 2009 पासून आमदार आहेत ते म्हणजे प्रशांत बंब। प्रशांत बंब हे मागच्या 3 वेळा या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत आणि ते आमदार सुद्धा राहिलेले आहेत। प्रशांत बंब यांनी मागच्या 15 वर्षामध्ये केलेली जी काही विकास कामे आहेत त्याच विकास कामाच्या मुद्द्यावर प्रशांत बंब ही निवडणूक लढवत आहेत आणि चौथ्यांदा निवडून येण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। पण मात्र प्रशांत बंब यांचं जे काम आहे ते काम खरंच मतदारांपर्यंत पोहोचलेलं आहे का, मतदार त्याबद्दल काय विचार करतात या गोष्टीचा देखील आपल्या या ठिकाणी विचार करावा लागेल। पण आपण जर पाहिलं तर प्रशांत बंब यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार असणारे ते नाव आहे सतीश चव्हाण यांचं। सतीश चव्हाण हे सुद्धा मागच्या 17 वर्षापासून विधान परिषदेचे आमदार आहेत, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि प्रशांत बंब यांना टक्कर देण्यासाठी सतीश चव्हाण हे खंबीर आहेत अशी सुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे। जर आपण पाहिलं तर खरंच सतीश चव्हाण हे प्रशांत बंब यांना टक्कर देऊ शकतात का, किंवा प्रशांत बंब हे सतीश चव्हाण यांना वरचढ ठरू शकतात का, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामधून महायुतीकडून भाजपचे उमेदवार प्रशांत बंब आहेत तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून सतीश चव्हाण हे उमेदवार आहेत। आता या दोघांमध्ये सरळ सरळ टक्कर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते। पण मात्र मागच्या 15 वर्षापासून प्रशांत बंब या मतदारसंघामध्ये असल्यामुळे एकच व्यक्ती सातत्याने निवडून येतो पण मात्र जनतेची कामं करत नाही, जनतेला भेटत नाही आणि ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी फक्त नारळ फोडतात, उद्घाटन करतात आणि पुढचं काही काम त्या ठिकाणी होत नाही असं मतदारसंघातल्या जनतेने सांगितलेलं आहे। पण मात्र विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी जे कामं केलेली आहेत त्याच कामावर प्रशांत बंब हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांनी खुलं आव्हान सतीश चव्हाण यांना दिलेलं आहे की तुम्ही समोर या, मी समोर येतो, दोघं जण बसून एकत्र चर्चा करू आणि मग ठरवू की कोणी किती विकासाचे काम केलेली आहेत। कारण की सतीश चव्हाण हे सुद्धा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत। आता लोकांमधून निवडून आलेला आमदार वेगळा असतो, पदवीधरांचा आमदार वेगळा असतो, त्यामुळं खुलं त्यांनी जे जे काही कामं केलेत ते कामं कशा पद्धतीने एकत्र सांगता येतील असा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो। पण जर आपण या विधानसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने प्रशांत बंब यांचं नेटवर्क मागच्या 15 वर्षापासून गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे त्याला कुठंतरी आव्हान सतीश चव्हाण देऊ शकतात। कारण की सतीश चव्हाण यांनी मागच्या काही काळामध्ये म्हणजे कमी वेळामध्ये एक तगडं आव्हान प्रशांत बंब यांच्या समोर उभा केलेलं आहे, एक निवेदन केलेलं आहे। मतदान निवडणूक समजी जी संपूर्ण प्रक्रिया आहे कार्यकर्त्यांचं एक मोठं नेटवर्क उभा केलेलं आहे आणि मतदारसंघाचे ते आमदार नसताना सुद्धा विविध गावामध्ये विकास कामं सुद्धा केलेली आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने प्रशांत बंब यांनी गावागावामध्ये फक्त उद्घाटन केले, नारळ फोडले, पाट्या लावल्या पण मात्र रस्त्याचे, पांधन रस्त्याचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे हे जे काही प्रश्न आहेत ते सुटले नाही। त्याच मुद्द्यावर सतीश चव्हाण यांनी हात घातला आणि ते मुद्दे सोडवण्याचं काम सतीश चव्हाण यांनी केलं। मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये निधी दिला, पांधन रस्ते असतील, गावाला रोड असतील, ही सगळी कामं त्यांच्या निधीतून त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केले आणि त्या ठिकाणचे मतदारसंघातल्या जनतेला स्वतःकडे वळवून घेण्यात यश सतीश चव्हाण यांना आलेलं आहे आणि सतीश चव्हाण यांची आता मोठी ताकद गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे। सतीश चव्हाण यांचं एक मोठं आव्हान प्रशांत बंब यांच्यासमोर असणार आहे आणि सतीश चव्हाण यांचं जे काम आहे ते मतदारसंघामध्ये बोलतंय। आता या मतदारसंघामध्ये बरंच फिरल्यानंतर अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की सातत्याने 3 वेळा एकच आमदार निवडून आल्यामुळे
कुठंतरी आमदाराला जनतेची किंमत राहिलेली नाही, त्यामुळे जनतासुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज झाली आहे. आमदार कोण आहे अजून आमच्या मतदारसंघामध्ये आला नाही, आम्हाला भेटत नाही, आम्हाला बोलत नाही, आमच्या समस्या जाणून घेत नाही. जर एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारायचं काम केलं तर अरेरावीची भाषा वापरतात. हे सगळे निगेटिव्ह मुद्दे प्रशांत बंब यांच्या बाजूनं आहेत. म्हणजे जनता या गोष्टींमुळे त्यांच्या बाजूनं नाराज असल्याचं देखील मतदारसंघामध्ये बोललं जाते. आणि प्रशांत बंब यांनी मागच्या 15 वर्षामध्ये दिलेले जे आश्वासनं होते ते आश्वासनं सुद्धा पूर्ण झालेले नाहीत असं सुद्धा मतदारसंघातली जनता सांगते. कारण की अनेक गावाला जाण्यासाठी रस्ते नाहीत, खड्डे आहेत, नाल्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हे सगळं मतदारांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की मतदारसंघामध्ये रेल्वे येईल आणि रेल्वेनं प्रवास होईल. पण मात्र हे सगळे आश्वासनं फेल गेले, हे आश्वासनं पूर्ण झाले नाही असं देखील मतदारसंघातल्या जनतेनं सांगितलेलं आहे. तर इकडं मात्र सतीश चव्हाण यांची एक बाजू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की संपूर्ण समाज सतीश चव्हाण यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे. आणि कुठंतरी यावेळेला परिवर्तन व्हायला पाहिजे, आता नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे म्हणून लोक आता सतीश चव्हाण यांच्या पाठीमागं उभा आहेत. आणि एकीकडं राज्यातली जनता आहे किंवा मतदारसंघातले जे लोक आहेत त्यांना वाटतं परिस्थिती बदलली पाहिजे, सरकारनं काही व्यवस्थित काम केलं नाही. हे लोकसुद्धा सतीश चव्हाण यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहणार आहेत आणि सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार आहेत. मतदारसंघामधले जे काही शिक्षक आहेत ते संपूर्ण सतीश चव्हाण यांच्या पाठीमागं उभा आहेत. तर शिक्षकांचा रोष अंगावर ओढून घेणारे प्रशांत बंब यांना मात्र शिक्षकांचा विरोध केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा फटका त्यांना बसू शकतो असं देखील मतदारसंघामध्ये बोललं जातं. पण मात्र ज्या पद्धतीनं आता हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यावरून एकंदरीत आपलं वाटतं की सतीश चव्हाण यांची बाजू या मतदारसंघामध्ये वरचढ राहील आणि ते या ठिकाणाहून बाजी मारू शकतात अशी चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे. पण मात्र प्रत्यक्षात काय होईल हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.